आपल्या मीडियाचा खूप खूप आभारी आहे की आपण आमच्या ह्या आंदोलनाची दखल घेतली आहे आणि ह्या आंदोलनात आज जे आम्हाला यश मिळालं हे फक्त तुमच्या पत्रकारांच्यामुळे मिळालं. सगळ्यांचं मनापासून आभारी आहे. 5 तारखेला आम्ही इंडोकॉन कंपनी ही प्रणोदितपासून जी वर्क झालेली इंडोकॉन कंपनी आहे, ह्या इंडोकॉन कंपनीमध्ये गेली 2.5 वर्ष झालं आमच्या ह्या भागातील मराठी माणूस काम करत आहे आणि या मराठी माणसाला त्या कंपनीतर्फे घेण्यासाठी टाळाटाळी केली जाते आहे आणि निव्वळ 300, 350, 400 रुपयावर रोजंदारीवर काम दिलं जाते. त्याच्यामुळं आणि कामगारांनी युनियन करणारे ह्या अनुषंगानं काही कामगारांना 4 कामगारांना त्यांनी मज्जाव केला या कामावर येण्यासाठी. त्या अनुषंगाने सर्व कामगार आमच्याकडे आले होते. मग आमची टीम मग जावेद मुजावर असतील, विलास सर असतील, शिरीष थोरात असतील, नारायण बिरंजे असतील, पत्रकार बंधू बी होते याच्याबरोबर भरपूर आमच्यासोबत आणि कामगार वर्ग आम्ही सगळ्यांनी एक लढा पुकारला आणि 5 तारखेला आम्ही तहसील कार्यालयाला एक अर्ज दिला की येत्या सोमवारपासून म्हणजे 10 तारखेपासून आम्ही साखळी उपोषण करणार. आणि सर्वच कामगारांची मीटिंग ठरली आणि प्रामुख्याने 2 मागण्या महत्त्वाच्या होत्या. एक कंपनीमार्फत ह्या इंडोकॉन कंपनीमध्ये आत्ता जी कामगार आहेत गेली 10-10 वर्ष, 15-15 वर्ष, 20-20 वर्ष प्रणोदितमध्ये काम करतात पण कंपनीमार्फत नाही आहेत, अशा कामगारांना तिथं कायमस्वरूपी घ्यावं. आणि दुसरा मुद्दा, ह्या 4 कामगारांना मुद्दाम खोडसाळपणाने जी बदली केली होती ती थांबवून ह्या फॅक्टरीमध्ये घ्यावं. त्या प्रामुख्याने 2च मुद्द्यावर आम्ही भांडत होतो. तर आज पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं पोलीस स्टेशनमध्ये आज मीटिंग झाली आणि जे इथले ऑफिस स्टॉप होता त्यात प्रामुख्याने कळसकर म्हणून जे कोणी आहेत ते कळसकर यांना मी तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्याच्या अगोदर फोन केला होता की तुम्ही बिहारी ठेवा, भरपूर बिहारी ठेवा, त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही, पण आमच्या मराठी माणसाला तुम्ही न्याय द्या. आमच्या मराठी माणसाला तिथं घेतलाय त्याला कंपनी मार्फत करून घ्या. तर मराठी माणसाला तिथं दुय्यम वागणूक दिलं जात होतं आणि त्या दुय्यम वागणूक बंद करा ही विनंती केली होती. पण त्यांची भाषा थोडी वेगळीच निघाली की महाराष्ट्रामध्ये फॅक्टरी चालवणं खूप अवघड आहे, महाराष्ट्रामध्ये फॅक्टऱ्या नव्या येत नाहीत. पण मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगू इच्छितो की महाराष्ट्राचा GDP माझ्या भारत देशामध्ये 1 नंबरला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळे उद्योगधंदे येत आहेत. तर अशा प्रकारचा त्यांनी आम्हाला प्रोपोगंडा करून आमचं आंदोलन कुठंतर थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थातून आज कंपनीनं आम्हाला लेखी स्वरूपात दिलेला आहे. येत्या 7 दिवसाच्या आत ह्या दोन्ही गोष्टीवर त्यांच्या मुंबई ऑफिसमध्ये निर्णय घेतला जाईल असं आम्हाला लेखी स्वरूपाचं दिलेलं आहे. येत्या 7 दिवसात त्यांनी चांगला निर्णय घेतील. माझ्या गावामध्ये एक चांगला उद्योगधंदा आला आहे आणि तो माझ्या मराठी माणसाला महाराष्ट्र राज्य शासनाचा असू दे, केंद्र शासनाचा असू दे, एक अनुदानावरती संस्था आहे आणि अनुदान शासन एवढ्यासाठी देतं की तिथं रोजगार निर्मिती व्हावी आणि ते मराठी माणसाला, महाराष्ट्राला रोजगार निर्मिती व्हावी याच्यासाठी हा उद्योगधंदा इथं माझ्यामध्ये आला आहे. हा प्रामुख्यानं त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील मी सांगू इच्छितो आणि येत्या 7 दिवसात त्यांनी चांगला निर्णय घेतील एवढीच मी त्यांची अपेक्षा बाळगतो. उद्यापासून सुरळीत चांगली फॅक्टरी चालणार आहे, चालू राहणार आहे, सर्व कामगार कामावर जाणार आहेत. सर्वांना आयुष्याच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून काम करण्याचं आम्ही सर्वांना आव्हान केलेलं आहे आणि कामगारांना ह्या 8-10 गावातील, जवळपासच्या 8-10 गावातील लोक आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीमागे ठामपणे आम्ही आहे. एवढंच त्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वच ह्या आंदोलनाला सहकार्य केलेल्या सर्वांचंच मनापासून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानतो.